छातीला हात लावून आम्ही माळियाची आम्ही माळियाची जात आम्ही माळियाची लावू बागा इथे 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 आम्ही माळियाची याच्यावर कीर्तन होईल एवढी प्रमाण आहे बरं का हरिभाऊ. सावता बाबा छातीला हात लावून स्वाभिमानानं पण उल्लेख केला की नाही, आम्ही माळियाची जात शेत लावू बागायत नरहरी महाराज देवा तुझा मी, पण आणलाच ना शब्द सोनार. देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार. नामदेव महाराज बरं का शेजराव पाटील, ते इथं तीर्थयात्रा करून आले. रोहिदास कुठे औंढ्या नागनाथाला. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, संत नामदेवराय यात्रा करून वापस आले. औंढा नागनाथाला मुक्काम झाला येताना परतीचा. आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती. जनाबाईनं सांगितलं, नामा अरे शिवरात्र आहे, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. आज कीर्तन करा. औंढ्या नागनाथाला मुक्काम आहे आपला महादेवाच्या दरबारात. नामदेवाचं कीर्तन सुरू झालं बरं का रोहिदास. आणि आतमध्ये ब्राह्मण मंडळीचं शिवमहिमन चालू आहे गाभाऱ्यात. ही घडलेली घटना मागे पुढे हात करून त्यांचं ओंकार. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः चित भस्मलेप अमंगल्यं शीलं तव भवतु नामयुमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिक वरदा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. पुंडलिक वरदा झाल्यावर काय 2-4 वेळा झालं आणि मग ब्राह्मण वैतागले. ए टाळ कुट्यांनो चालते वाईथून. घडलेली घटना हाकलून दिलं. नामदेव रायाचं ठरलं होतं, माझा देव देवळापुरता नाही, एक राई के 1000 हिस्से उसमें मेरा मौला बसे. म्हणून मंदिराच्या मागे आले, तिथं कीर्तन सुरू केलं. पण रागावून बरं का गणपत बाबा, रागावून देवावर रागावले. देवा तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी? अरे मग मी कीर्तनासाठी आलो तर का हाकलून दिलं? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलाय कोणी? रागावून कीर्तन आहे. त्यांचा हिंदी अभंग सांगतो. ही नदी न जात मोरे पंढरी के रामा, ही नदी न जात मोरे पंढरी के रामा, ही नदी न जात मोरे पंढरी राया, ही नदी न जात मोरे पंढरी के रामा. ऐसा करुणे नाम धरती काय को बनाया, ऐसा करुणे नाम धरती काय को बनाया, ऐसा करुणे नाम धरती काय को बनाया, ऐसा करुणे नाम धरती काय को बनाया. दीन दीन दास मोर पंढरी के रामा, 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 दीन दीन जात मोर पंढरी के रामा, पंढरी के रामा. ऐसा करुणे नामा, ऐसा करुणे नामा धरती काय को बनाया. दीन दीन दास मोर पंढरी के रामा, पंढरी के राया, ऐसा धरती नामा, ऐसा करुणे धरती नामा काय को बनाया. बरं का ओंकारराव, हे घडलेली घटना. पण अभंग तो आहे, चिडून कीर्तन आहे. इन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नाम दर्जी काहे को बनाया.
देवळाच्या मागचं कीर्तन औंढ्या नागनाथाचं. टाळ बिनाले करनामा देवल में गया, अरे पूजा करते बम्मन उन्हें बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लख पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊलई फिरे. फिरविले देऊळे जगन्नाथी खाती, नाम देवाची दूध प्याला, नाम देवाची दूध प्याला. फिरविले देऊळे जगन्नाथी खाती, नाम देवाची दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. हे औंढ्या नागनाथाला घडलेली घटना. जिधर जिधर नामा उधर देऊलय बिरे. आणि मग पुढचा प्रश्न विचारला, नाना बर्ण गवाऊन का एक बर्ण दूध. ते ब्राह्मणाशी भांडले नामदेवराय. अरे गाईचे वर्ण वेगवेगळे, काही तांबड्या असतात, काही पांढऱ्या असतात, काही काळ्या असतात, पण दूध पांढरं. नाना बर्ण गवाऊन का एक बर्ण दूध, तुम कहा के बम्मन हम कहा के सूद. आता पुढचं ऐका. मन मेरी सुई तन मेरा धागा, और केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. मी का एवढा आटापिटा केला, पण अभंग मात्र शिंपी शब्दावर थांबवला. हा अभिमान सांगतो विठ्ठल. तसं ज्यांचा अभंग आहे ते नावी समाजाचे संत सेना महाराज. पण समाजाचा उल्लेख करताना स्वाभिमानानं नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, नावियाचे वंशी. जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी, जन्म दिला ऋषिकेशी. प्रति पाळावे धर्माचे, प्रति पाळावे धर्माचे, प्रति पाळावे धर्माचे, प्रति पाळावे धर्माचे. महाराजीन संती, महाराजीन संती, महाराजीन संती, महाराजीन नावी समाजात जन्माला आलेले संत सेना महाराज स्वाभिमानानं नावियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. कशी का करेना, पण वारिक शब्द आणलाच की नाही. समाजाचा स्वाभिमान आहे. धंदा करी 2 प्रहर. पूर्वीचा काळ असा होता सेना महाराजच्या वेळेला. हे 750 वर्षापूर्वीचा काळ. दुपारपर्यंत धंदा करायचा. दोपटी बगलेत लटकायची, पाटलाच्या वाड्यात खळ्यात जाऊन काय मिळेल ते कडबा ज्वारी. दुपारपर्यंत धंदा करी 2 प्रहर. आणि मग घरी यायचे, दोपटी लटकून द्यायचे. आंघोळ झाली, नित्यनेम पूजा, की दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. मागुती जाण शिवू नये धोकटी. दुसऱ्या दिवशी सकाळीच. आता त्यांचा दोष नाही. रात्री 12:30ला दाढ्या करणारे लोक असल्यामुळे सलूनवाल्याला 1 वाजेपर्यंत उघडून ठेवावं लागतं. पूर्वीचा काळ. धंदा करी 2 प्रहर. हा त्यांचा अभंग आहे. वास्तविक जात न पूछिए साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पडा रह दो म्यान. अरे केवढा आले संत. आता 2-3 दिवस झाले वाल्मिकी ऋषीची जयंती. वाल्मिकी ऋषीचा जन्म कोण्या कुळ्यात आहे? कोळ्याच्या. जरा विचार करा.
कोळाच्या कुळात जन्माला आलेला कोण? ऋषी वाल्मिकी, ज्याने रामाच्या आधी रामायण केलं. म्हणून जात्र पुचे साधुके. वाल्मिकी प्रसिद्ध झाले नवल नाही, कोळियाची कीर्ती वाढली ग, कोळियाची कीर्ती वाढली ग, ज्या कुळात जन्म घेतात पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. ज्या वंशात जन्म झाला वाल्मिकी ऋषीचा, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. ज्या वंशात जन्म झाला सावता बाबाचा, नामामणे त्याचा जन्म सफळ झाला. नवल नाही, पण वंश उद्धरीला माळेयाचा. तसं सेना महाराज नावी समाजा. बरं, ते थोडक्यात सांगतो वेळ तंतोतंत सांभाळतो. योगेश भाऊ, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. उशीर लावला होता संजय भाऊनं, म्हणून मी 9लाच आलो. तयारीच नव्हती. ते नाही, जन्म गेला. सर्वांना माहिती आहे ओंकार भाऊ ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. याचं कारण सांगतो मी. बाकीचं तुम्हाला सगळे मिळेल ना नंतर, पण आजची गेलेली वेळ किती रुपये दिल्यावर येणार आहे लक्षात ठेवा. गेली ऐसी घडी पुन्हा नाही. मग वेळ काढायची असते. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. सेना महाराज आपल्या महाराष्ट्रातले. त्यांच्या वडिलाचं नाव देवीदास, न्हावी समाजाचे, आडनाव वैद्य. लक्षात आहे? हो म्हणत ना, होला काय करतात. आता एक संबंध सांगतो. तिकडे गेले ते बुंदेलखंडामध्ये राजाच्या पदरी त्यांची सेवा होती. पण त्याच्या आधी देवीदास आणि ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत. एक थोडक्यात सांगतो, हे कोणताच महाराज तुम्हाला सांगणार नाही, ठोका ठाक्यात चालू आहे सध्या. थोडक्यात विठ्ठलपंत कुलकर्णी हा इतिहास आहे का. ज्ञानेश्वर महाराजचे वडील आणि देवीदास वैद्य सेना महाराजचे वडील हे गुरुबंधू आहे. एका गुरुकडे शिकले, रामानंदाकडे, एका गुरुकडे. मग काही दिवसाने विठ्ठलपंत महाराष्ट्रात आले. त्यांचा पुन्हा गृहस्थाश्रम सुरू झाला. 4 लेकर झाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. बस थांबला इतिहास अर्ध्या मिनिटात. देवीदास पुन्हा राजाच्या पदरी. रामसिंह क्रूर स्वभावाचा राजा आहे. त्याला कोड होती अंगाला. त्याचा दाह सहन होत नव्हता. त्याला चिडायचा तो, कोड होती. त्याची सेवा दरबारात देवीदास. पुढे मुलगा झाला सेना. एक दिवस, कारण दररोज रामानंद प्रवचन संपताना, म्हणजे मुलांचा पाठ घेतल्यानंतर शेवटचं वाक्य म्हणायचे, अरे सध्या देव महाराष्ट्रात आहे पोरं हो. ते तिकडे शिकवायचे. आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जा आणि त्या विठोबाचं दर्शन घ्या, कल्याण होईल तुमचं. एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्याचं दर्शन घ्या आणि मग पाठ संपायचा रोज. इकडे देवीदास पुन्हा सेवा सुरू झाली. राजाच्या पदरी सेवा आहे रविदास. पण वेळ मिळाली नाही. देवीदासना येता आलं नाही आपल्या महाराष्ट्रात. थकता काळ आला. परंपरेनं सेवा सेना महाराजाकडे आली. पण मरताना देवीदास म्हणजे बापाचं डोकं मुलानं मांडीवर घेतलं सेना महाराजाने. डोळ्याला धारा लागल्या बापाच्या. बाबा रडताय? हा बेटा. का? माझे गुरुबंधू महाराष्ट्रात आहे, विठ्ठलपंत कुलकर्णी. आम्ही एकाच गुरुकडे शिकलो, रामानंदाकडे. आला की बंद करून टाका ना, काय घेतलाच पाहिजे जसा नाही. मी आपला पोट तिडीतनं सांगतो राव. मोदी साहेबाचाही येत असं सध्या निवडणुका ते उमेदवार हे तिकिटा झाल्यांचे आहे, येत असेल तुम्हाला, कारण मोठे लोक बसले. इकडे द्रौपदी ताईचा येत असेल कोणाला, तुम्हाला मोदी साहेबाचाही येऊ शकते. पण माझं नाव सांगा त्यांना. 1 तास 10 मिनिटं राहिले. आय एम बिजी म्हणून सांगा, काही फरक नाही पडत. विठ्ठल विठ्ठल
बेटा, दररोज माझे गुरु रामानंद म्हणायचे, देव महाराष्ट्रात आहे, एकदा तरी जा पंढरपूरला, जाऊन त्या देवबापाचं दर्शन घ्या. बरं का तोर महाराज, एकदा तरी जा. मला नाही जमलं राजा, फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. मरताना पंढरपूरला जा, त्या विठ्ठलाचं दर्शन घे. तो आमचा विठोबा ना, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो. हे शेवटचं वाक्य. पूर्ण करशील माझी इच्छा? हो बाबा. आणि तिथं गेल्यावर विठ्ठलाचं दर्शन झालं म्हणजे अलंकापूरला जा. माझ्या गुरुबंधूला विठ्ठल पंताला 4 मुलं आहे, 4ही अधिकारी आहे. त्या 4ही मुलाची भेट घेऊन ये आणि प्राण सोडला. बस. आता पुढचं ऐका. कार्य व्यापामुळे जाता आलं नाही, पण एक वाक्य लक्षात ठेवलं सेना महाराजांनी. माझा बाप म्हणत होता, तो विठोबा त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. म्हणून वारकरी तीर्थयात्रा करीत तिकडे गेले, भगव्या झेंड्यावाले, की पाया पडायचे. सेना महाराज, चला घरी जेवायला. आंघोळ्या घालायचे, जेवू घालायचे, यथामती दक्षिणा द्यायचे. ही सेवा सुरू केली. एकदा 10 वारकरी आले, सेना महाराजांना घरी नेले. सकाळी त्यांच्या हजामती सुरू केल्या वारकऱ्याच्या. इकडे रामसिंहाला लहर आली, जा रे सेनाला बोलवा, दाढी करायची म्हणाव. निरोप आला. सेना महाराजची बायको बाहेर होती. पुढे गेला सेना. ते वारकरी आले, महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त, त्यांच्या दाढ्या हजामती चालू आहे. ते झाल्यावर पाठवते मी त्यांना. बिचारी भोळी बाबडी सहज बोलली. वापस आला सेवक. अरे सेना, ते महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त आले म्हणतात, झेंड्यावाले झेंड्यावाले. हे तिकट मीठ लावून सांगतो पुन्हा. वारकरी त्याच्या हजामती करते म्हणे त्याची बायको, आणि त्यांच्या झाल्यावर मग पाठवते म्हणे. सेनाचं दरबारात वर्चस्व सहन न होणारे काही होतेच, जखमेवर मीठ चोळायला आलेच. ते झेंड्यावाले तुमच्यापेक्षा मोठे लागले का सरकार? त्याच्या हजामती आधी, आणि ज्याच्या अन्नावर जगतो त्या मालकाची नंतर. दिलन राफेल होतून बोलवा त्याला, फासावर द्या. आता फासावर द्या म्हटल्यावर ऐका तुम्ही, इकडे महाराष्ट्रातल्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या सेनाला फाशी कशाबद्दल? माझ्या वारकऱ्याची सेवा केली म्हणून माझ्या सेनाला फाशी? क्षणार्धात जगाचा बाप सेना नावी झाला. क्षणार्धात. ते VIP दोकटी होती खुंटीला, सेनाला माहितीच नाही. ती घेतली देवानं आणि पळतच आले दरबारात, लोटांगण घातलं राजाला. चुकलं मायबाप, पुन्हा अशी चूक होणार नाही, एवढा गुन्हा माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही मायबाप, एवढा गुन्हा माफ करा. आणि मग हजामत सुरू केली. कोणाची? राजाची, रामसिंहाची. रामसिंहाला काय माहिती आहे आज जगाचा बाप माझी हजामत करतोय म्हणून. ते वाटी असते ना पाणी लावते, स्प्रे नव्हतं तर नाशक. हे नीट आहे का? आपण भूतकाळात आहोत सध्या. वाटी पाणी लावायची. कधी कधी राजा वाटीतल्या पाण्यात पाहायचा, राजा चुकून, तर त्या वाटीत त्याला चतुर्भुज भगवान दिसायचा. कैसे नवल झाले परी कैसे नवल, कैसे नवल झाले परी कैसे नवल. वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी
चुकीत दाढी चालू असताना वाटीतल्या पाण्यात राजा पाहायचा, त्याला देव दिसायचा. कुठे? वाटीत. कैसे नवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. आणि पुढं पाहायचं तर सेना नावी. वाटीत देव, पुढं सेना. मग ते सगळे झाल्यावर ते आरसा दाखवायची पद्धत आता सारखा फिट नव्हता. हे नीट ऐका, दाखवायची पद्धत होती. काही कमी जास्त पाहून घ्या सरकार, दाढी संपल्यावरची गोष्ट. आणि जेव्हा राजानं आरशात पाहिलं, रूप पाहता दर्पण, जय हनुमान जय ओंकार, दोघंही कमी नाही. डोळापुढे चित्र आणा, रूप पाहता दर्पणी, आत दिशे चक्रपाणी. आरशात देव, आरसा बाजूला केला की शेणा, वाटीतल्या पाण्यात देव, पुढे शेणा. पागल झाला राजा. बरं का रोहिदास महाराज, शेणा महाराज म्हणाले अजून 1 तास आहे सरकार. इथलं सांगतो हा. मग काय नाही, मालिश करून देतो. हे सगळे झाल्यावर मालिश असते. अजून 1 तास आहे ना. पा मालिश सुरू केली. हात लागल्याबरोबर 10 होता. त्याला जन्मभर शांत झालं शरीर. म्हणजे 10 गेला. आणि जेव्हा देवानं मालिश करून दिली, जन्मभराची कोड गेली, सोन्यासारखं शरीर झालं. अरे वैद्याचा हात लागला तर एवढा गुण येतो. हा कोण आहे? वैद्याचा राजा. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीचा निवास. सरकार म्हणले शेणा तुझ्या हातात काय जादू आहे का? अरे इतके वर्ष तू माझी सेवा करतो, अरे मला शांती प्राप्त झाली, मला सारखा 10 होता आणि कोड गेली रे अंगाची. हात लागल्याबरोबर सोन्यासारखी कांती झाली. सेना महाराज म्हणले म्हणजे देवच होता तो. याच्यात माझा काय गुण नाही सरकार. ते कावळ्या उडायला आणि काडी मोडायला, बरं का, तसं झालं. तुमचा रोग जायला आणि माझा हात लागायला, माझं काय आहे, निमित्त आहे. नाही बाबा तू काय मान, आज मी प्रसन्न आहे. ए सोन्याच्या मोहरा आणणारे, मोहरा आणल्या सोन्याच्या. 80,000 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. घरी गेल्यावर हिशोब करा. वंजळ भरली राजानं. सेना महाराज म्हणतो म्हणजे देवच, नको मी काय केलं नाही, माझं कर्तव्य केलं, सेवा करणं माझं कर्तव्य आहे, तुमच्यावर काही उपकार केले नाही. नाही माझी इच्छा आहे एवढं. नाही सरकार काही नको. अरे घे बाबा. वंजळभर मोहरा टाकल्या धोकटीत. पुढचं ऐका. धोकटी गुंडाळली, जिथून आणली होती त्या खुंटीला नेऊन लटकवली. VIP होती ती. खऱ्या सेनाला माहिती नाही. देवाचं काम झालं बरं का. मग बायको म्हणली, अहो ते 9 वाजता का नाही राजाचे सेवक आले होते. काय म्हणले? हजामत करायची म्हणजे राजाची. तू काय म्हणली? मी म्हणली वारकऱ्याची हजामती चालू आहे,
ते झाल्या म्हणजे पाठवते. काय करून बसली आधीच ते रागीट आहे, आता काय होईल माझं. घाई घाई ती धोकटी घेतली बगलेत. कोणती ती VIP जी देवाला आणून लटकवली ती वापस. आणि जो शेणा पळत आला राजाला दंडवत. चुकलं, पुन्हा अशी चूक होणार नाही, एवढा गुन्हा माफ करा, पुन्हा असा अपराध होणार नाही. काय म्हणतो तू? नाही मला ते वारकरी आले त्यांच्या सेवेने येता आलं नाही. अरे तू आताच हजामत करून गेला. माझी चेष्टा करू नका सरकार, मी आलो नाही. अरे तू आताच गेला हजामत करून. नाही सरकार मी नाही आलो. अरे बघ माझी दाढी गुळगुळ दिसते का तुला, हजामत करून गेला. अरे माझ्या अंगाची कोड गेली, मालिश करून दिली तू तासभर, मी आलोच नाही सरकार. अरे काय शेणा, नको म्हणलं तरी वंजळभर मोहरा मी तुझ्या धोकटीत टाकल्या. मग मांडी घालून बसला शेणा खाली. आणि जेव्हा धोकटी उघडली वंजळभर मोहरा. त्या मोहरा पाहिल्यावर ढसा ढसा रडला शेणा महाराज. का? मरतानाचा बाप आठवला. माझा बाप म्हणत होता देवीदास, बेटा पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. पांडुरंगा मी इकडे वारकऱ्याची हजामत केली आणि तू माझ्या रूपात माझ्या मालकाची हजामत केली. मी आलो नाही सरकार, मी आलो नाही. पण आता सेवेचा राजीनामा. का? माझा बाप मरताना म्हणला होता की सेवा करणाऱ्याच्या भक्ताची सेवा करणं, त्याचीच सेवा करणारा पांडुरंग आहे. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि देवानं तुमची हजामत केली. माझ्यासाठी जगाच्या बापाला तुमची हजामत करावी लागली. हा सेवेचा राजीनामा. मी निघालो. आणि मग सेना महाराष्ट्रात आले. किती वाजले मला सांगू द्या, मला माहिती आहे अजून वन्स मोर चालू आहे, कोणी वैतागलं नाही तोवर मारा मला. महाराष्ट्रात आले, तिथे पांडुरंगाचं दर्शन घेतलं सेना महाराजांनी. आणि महाद्वारात आल्यावर नामदेव महाराज भेटले. ही पंढरपुरातली गोष्ट. आम्ही महाराष्ट्रातलेच. माझं नाव सेना बाप देवीदास होता, मरण पावला. तिकडे पोट भरायला गेलो. माझा बाप म्हणाला होता एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जा. तो माझा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. हे 15 दिवसापूर्वी चमत्कार झाला. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं माझ्या मालकाची हजामत केली. साक्षय म्हणून वंजयभर मोहरा सेवेचा राजीनामा देऊन आलो. मी इथलाच आहे पंढरपूरचा, नामदेव माझं नाव. माझे वडील म्हणाले होते शेणा पंढरपूरला गेला म्हणजे पांडुरंगाचं दर्शन कर. पण अलंकापूरला माझ्या गुरुबंधूला 4 मुलं आहे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. त्याच्यातला ज्ञानोबा मोठा अधिकारी महात्मा आहे. त्यानं गीतेवर भाषांतर केलं, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. तर पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या मुलाची भेट घेऊन येशील शेणा. मला आता आळंदीला जायचं आहे नामदेव महाराज. कशाला? माऊलीच्या दर्शनाला. आणि मग शेणाच्या गळ्याला बिलगून पंढरपुरात नामदेवराय रडले. उशीर केला शेणा. का? मागच्या 15 दिवसापूर्वी माऊलीनं समाधी घेतली. आम्ही सगळे तिथं होतो, देव सुद्धा होते समाधी द्यायला. तुला उशीर झाला. 15 दिवस आधी आला असताना तुला ज्ञानोबारायचं दर्शन झालं असतं. आणि मग नामदेवरायाच्या गळ्याला बिलगून सेना महाराज रडून म्हणतात, नामदेवा मला विठ्ठलाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. कारण ओ केवडा